अवजड वाहनांसह खासगी बस चालक आजपासून बेमुदत संपावर. ई चलन कारवाई थांबवणं, आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करणं, क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूर, सांगली, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिवमध्ये चक्काजाम आंदोलन. मोठ्या संख्येनं शेतकरी आणि इतर नेते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार. सालारजंग जमीन हिबानामा प्रकरणी खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची 9 तास चौकशी. आज पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश. 150 कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणी कारवाई. उत्तर महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. कुणाल पाटील देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा अर्ज दाखल. आज संध्याकाळपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड. शिंदेंनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत नेत्यांचा आग्रह. महापालिका निवडणुकीत काँग्रेस वबळावर लढणार. सूत्रांची माहिती. तर मविया म्हणून निवडणूक लढली तर तोटा होऊ शकतो. स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी करा, वरिष्ठांच्या सूचना. सराटीमध्ये आज श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं निरास्नान. तर तुकोबांची पालखी आज अकलूजमध्ये मुक्कामी. पावसाळ्यामुळे आजपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद. बफर झोन राहणार सुरू. 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटन राहणार बंद. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ. 10 जुलैपर्यंत करता येणार अर्ज. ऋषिकेशमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती. अनेक पूल पाण्याखाली. काही ठिकाणी भूस्खलनामुळे जनजीवन झालं विस्कळीत.